नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर आजचा जो आपला विषय आहे अंगुत्तर निकाय 8.30 अनुरुद्ध महावितक्क सूक्त. हे सूत्र आधी देखील आपल्या दीपक सरांनी घेतलेलं आहे, परंतु हे इतकं महत्त्वाचं सूत्र आहे की पुन्हा पुन्हा आपण त्याला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एकदा अनिरुद्ध ध्यान करत असताना त्यांच्या मनामध्ये 7 प्रकारचे विचार येतात आणि मग ते त्याच्यावरती चिंतन करत असतात. आणि भगवान बुद्ध हे आपल्या दिव्य दृष्टीने रिद्धिबलाने त्यांना ते समजतं की बनते अनिरुद्ध अशा प्रकारे विचार करत आहेत. त्यानंतर ते स्वतः तिथे प्रकट होतात आणि आणखीन एक विचार, 8वा विचार बनते अनिरुद्ध यांना सांगतात की तुम्ही यावर देखील विचार केला पाहिजे, याचं देखील चिंतन केलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे 8 जे विचार आहेत हे थॉट्स त्याच्यावरती बनते अनिरुद्ध चिंतन करत असतात. त्यानंतर पुन्हा भगवान बुद्ध आपल्या जिथे राहत होते तिथे पुन्हा येतात आणि मग भिक्खूंना उद्देशून ते हे 8 विचार आहेत ते सांगत असतात. तर आपण पहिला जो विचार आहे जो अनिरुद्ध करत असतात ते म्हणजे अपिच्च सायं धम्मो नाय धम्मो महिच्चस. म्हणजे हा जो धर्म आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे, हा विनम्र असण्यासाठी आहे आणि जो स्वतःची प्रशंसा करून त्याच्यामध्ये आनंद मानतात त्यांच्यासाठी नाही आहे. दुसरं जे आहे संतुष्ठाय धम्मो नाय धम्मो असंतुष्टस्य. म्हणजे हा धम्म समाधान मानणाऱ्यांसाठी आहे, जे असमाधानी आहेत त्यांच्यासाठी नाही. तिसरा आहे अविविक्तस्साय धम्मो नाय धम्मो संगीकणारा समस्य. म्हणजे हा धम्म जे एकांती आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे सोशल किंवा समाजामध्ये जास्त मिसळत त्यांच्यासाठी नाही. आरद्ध वीर्यस्साय धम्मो नाय धम्मो कुसितस्य. हा धम्म जे आराध्य वीर्यस म्हणजे जे चिकाटीने जागृत आहे त्यांच्यासाठी आहे, जे आळशी आहेत त्यांच्यासाठी नाही. 5वा आहे उपठितस्सिया धम्मो नाय धम्मो मुठस्स तिस्स. म्हणजे हा धम्म ज्याच्या मनाची बुद्धी प्रस्थापित आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे खूप विचारांमध्ये आहेत त्यांच्यासाठी नाही आहे. 6वा आहे समाहितस्साय धम्मो नाय धम्मो असमाहितस्स. म्हणजे ज्यांचे मन केंद्रित आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांचे मन केंद्रित नाही त्यांच्यासाठी नाही. 7वा आहे पय्यावतो अय्य धम्मो नाय धम्म दुपय्या
असं म्हणजे ज्यांना प्रज्ञावंत विवेकशील आहेत त्यांच्यासाठी हा धम्म आहे. ज्यांची विवेक बुद्धी कमकुवत आहे त्यांच्यासाठी नाही. अशा प्रकारे अनिरुद्ध बनते. अनिरुद्ध विचार करत असतात आणि मग भगवान बुद्ध तिथे प्रकट होतात आणि 8वा जो विचार आहे तो त्यांना सांगतात की निपंचाय रामस्साय धम्मो निपंपचना तिनो नाय धम्मो पपंचरासमस्य पपंचर तिनो. म्हणजे ज्याला पपंच म्हणजे थॉट मध्ये जे आनंद मानत असतात त्याला वस्तुविरहित आनंद म्हणतात. जो अशा प्रकारे आनंद घेतो अशांसाठी हा धम्म आहे. आणि जे प्रत्यक्ष वस्तुस्थिती जशी असेल त्याच्यामध्ये आनंद घेतात त्यांच्यासाठी नाही. तर अशा प्रकारे हे 8 प्रकारचे विचार आहेत ते आपण स्वतःमध्ये विकसित करणं आवश्यक आहे. मग अशा प्रकारे 8 विचार आपल्यामध्ये आपण विकसित केले तर मग आपण 4 ध्यान प्राप्त करू शकतो आणि मग 4 ध्यान प्राप्त करून आपण आपली जी साधनेतील प्रगती आहे ती आपण आणखीन वाढवू शकतो. असं भगवान बुद्ध या सूत्राच्या शेवटी सांगतात. तर हे जे 8 विचार आहेत त्याच्यावरती आपण आज समजून घेणार आहोत की कशा प्रकारे हे 8 विचार आहेत त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. तर पहिलं जे आहे अपिच्छसाय धम्मो नाय धम्मो महिच्छस. म्हणजे अपिच्छसाय म्हणजे जे प्रशंसा प्राप्त करण्याची अपेक्षा बाळगून असतात त्यांच्यासाठी हा धम्म नाही आहे. तर हा धम्म अशांसाठी आहे जे आपल्या प्रशंसेसाठी काहीही करत नाहीत. म्हणजे त्यांची काही अपेक्षा नसते की कुणी माझी प्रशंसा करावी. तर भगवान बुद्ध पुढे सांगतात की फक्त असंच नाहीये की म्हणजे प्रशंसा प्राप्त होण्यासाठी अपेक्षा ठेवतात, परंतु त्यांची अशी देखील इच्छा असते की दुसऱ्यांना हे माहीत होऊ नये की मी प्रशंसा प्राप्तीसाठी हे करत नाही. म्हणजे एका प्रकारे ते जे काही करत आहेत ते पूर्णपणे निर्मळ, कुठलीही अपेक्षा न ठेवता कुणी प्रशंसा करो या कुणी निंदा करो, परंतु ते आपलं जे कार्य आहे, आपल्या ज्या कृती आहेत ते विवेकशील वृत्तीने करत असतात. तसंच हे बाकीचे ते देखील 8 विचार आहेत त्याच्याबद्दल देखील भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू किंवा जो गृहस्थ आहे तो समाधानी आहे, परंतु त्याची अशी इच्छा नाही की हे दुसऱ्यांना माहीत होवा की मी समाधानी आहे आणि मी त्याच्यासाठी अपेक्षा बाळगलेली नाही. त्याचप्रकारे भिक्खू किंवा गृहस्थ एकांतवासी आहे. हे त्याच्या कुठलीही अपेक्षा नसते की दुसऱ्यांनी त्याला एकांतवासी समजावं आणि त्याची प्रशंसा करावं. भिक्खू परिश्रम करणारा आहे आणि त्याची अपेक्षा नाहीये की लोकांनी असं समजावं की मी परिश्रम करणारा आहे आणि मग मी परिश्रम करणार आहे म्हणून माझी प्रशंसा करावी. भिक्खू जागरूक आहे असं लोकांनी समजून त्याची प्रशंसा करावी अशी ही त्या भिक्खूची अपेक्षा नाही. किंवा भिक्खू एकाग्रतावान आहे, एकाग्र आहे, अशा प्रकारे लोकांना समजावं आणि मग लोकांनी त्याची प्रशंसा करावी किंवा
लोकांनी त्याचा जय जयकार करावा. भिक्खू प्रज्ञावंत आहे आणि मग इतरांनी त्याची प्रशंसा करावी आणि त्याच्यासाठी अशी कसलीही अपेक्षा नाही. भिक्खूंनी प्रपंच आहे म्हणजे तो एखाद्या विचारावरती राहून त्याच्यामध्ये आनंद मानत नाही, तर तो असं लोकांना समजून लोकांनी त्याची स्तुती करावी अशी त्याची अपेक्षा नाही. तर अशा प्रकारे एक एक जे आहे फक्त प्रशंसा प्राप्ती आणि एक जे आहे की जी भिक्खूची जी काही कृती आहे किंवा भिक्खूचं जे काही विनयशीलता आहे, भिक्खू ध्यानस्थ आहे, भिक्खू ध्यानामध्ये प्रगतीशील आहे, हे असं कसल्याही प्रकारे इतरांना माहीत झालं तरी त्यांनी प्रशंसा करावी किंवा माहीत नाही झालं तर त्यांनी निंदा करावी अशी कसलीही अपेक्षा न बाळगता पूर्णपणे आपलं जे कृती आहे किंवा आपलं जे विनयशीलता आहे, आपलं जे धम्मपालन आहे, आपले जे शील पालन आहे, आपले जे इंद्रिय संवर आहे, ते पूर्णपणे जसं गुरूंनी सांगितलंय, जसं भगवान बुद्धांनी सांगितलंय, तर अशा प्रकारे भिक्खू त्याच्या कृती करत असतो. फक्त भिक्खूच नाही तर गृहस्थांसाठी देखील हा उपदेश आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपलं जे काही धम्मपालन आहे, शील पालन आहे, धम्माचा अभ्यास आहे, समाधीचा अभ्यास आहे, तर अशा प्रकारे गृहस्थ राहिले, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे विचार असले तर ते त्यांच्यासाठी लाभकारक असतं. जर दिखाऊपणा किंवा लोकांना दाखवण्यासाठी की मी इतका शीलवान आहे, मी इतका इंद्रिय संवर करणार आहे, मी इतका समाधी करणार आहे, समाधी ध्यान करणार आहे, तर अशा प्रकारे दिखाऊपणासाठी न करता फक्त जे काही योग्य आहे ते करणं म्हणजे नाय धम्मो मयिच्छस. तर अशा प्रकारे दिखाऊपणा आणि गोष्टींपासून लपून राहणं याचा जो मध्यबिंदू आहे, म्हणजे आपली कृती दिखाऊपणासाठी न असता फक्त जे काही योग्य आहे तेच करायचं आहे. आणि किंवा दुसरा जो त्याचा एंड आहे, दुसरा जो त्याचा टोक आहे ते म्हणजे नेहमी अरण्यामध्ये राहणं, लोकांमध्ये न मिसळणं, आपल्या समाधीप्रती आसक्त राहणं, अशा प्रकारे न राहता तर त्याचा जो मध्यबिंदू आहे त्याच्यामध्ये समतोलता असणं आवश्यक आहे. आणि ज्या काही कृती आहेत आपल्या ज्या काही कृती आहेत त्या फक्त धम्म अभ्यासासाठी आवश्यक आहे, अशा प्रकारे असणं देखील आवश्यक आहे. तर हे कसं प्राप्त करायचं मग मग हे जेव्हा आपण कुठल्याही कृती करत आहोत, धम्म पालन करत आहोत, शील पालन करत आहोत, तर ते करत असताना कधी कोणी आपली स्तुती करत असतं किंवा कधी कधी असं देखील होऊ शकतं की कोणी आपली निंदा देखील करत असतं. तर जेव्हा अशा प्रकारची स्तुती होते किंवा अशा प्रकारची निंदा होते, तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येणं आवश्यक आहे. जर स्तुती करणारा आहे तर त्याच्याप्रती आपण त्या स्तुतीप्रती, त्या व्यक्तीप्रती आसक्त न होता फक्त त्या व्यक्तीने जे म्हटलेलं आहे ते योग्य आहे का, की जो
तो व्यक्ती म्हणत आहे, त्याच प्रकारे मी शील पालन करत आहे का? त्याच प्रकारे मी धर्माचा अभ्यास करत आहे का? त्याच प्रकारे मी शीलांचं पालन करत आहे का? त्याच प्रकारे माझ्याकडून एकाग्रता प्राप्त होत आहे का? तर अशा प्रकारे आपण त्या स्तुतीचा विचार करणं आवश्यक आहे. जर आपल्याला वाटतं की नाही, हे योग्य नाही, हा व्यक्ती जरा जास्तच माझी स्तुती करत आहे. तर अशा प्रकारे देखील आपण त्या स्तुतीबद्दल विचार करू शकतो आणि इतका विचार करून ठीक आहे, आता त्याने स्तुती केलेली आहे, परंतु मी ह्या स्तुतीने माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व उत्पन्न होणार नाही. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अ, दुसऱ्यांप्रती कमीपणा उत्पन्न होणार नाही. ती स्तुतीला फक्त स्तुती म्हणून किंवा फक्त शब्द म्हणून आपण स्वीकार करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान जागृत होता कामा नये. आणि तशाच प्रकारे जर कोणी निंदा केली, कोणी टीका-टिप्पणी केली, तर त्यावेळी देखील अशाच प्रकारे आपल्या मनामध्ये अ, विचार येणं आवश्यक आहे, की ही जी त्या व्यक्तीने माझ्यावरती टीका केलेली आहे, तर ती योग्य आहे का? माझं जे कृती आहे, वर्तणूक आहे, अशा प्रकारे आहे का? आणि जर तशा प्रकारे आपल्याला आढळलं, की हां, तो व्यक्ती जो म्हणत आहे, ते योग्य आहे आणि मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनामध्ये कुठलाही द्वेष उत्पन्न न होता, ती जी आपली चुकीची कृती आहे, तिला बदलणं आवश्यक आहे. आणि बदलून त्या व्यक्तीचे आभार मानणं देखील आवश्यक आहे, की तुम्ही अशा प्रकारे मला मार्गदर्शन केलं आहे आणि त्यामुळे माझी जी चूक आहे, ती माझ्यामध्ये लक्षात आलेली आहे. जर आपल्याला वाटलं, की नाही, त्या व्यक्तीने जी टीका केलेली आहे, ती चुकीची आहे आणि मी अशा प्रकारे वागत नाही, तर आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होणं आवश्यक आहे, की ठीक आहे, त्या व्यक्तीची, त्या गृहस्थाची काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि त्या गैरसमजातून त्यांनी अशा प्रकारची माझ्यावरती टीका केलेली आहे. आणि असा विचार करून त्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न होणं आवश्यक आहे. नाही की द्वेष उत्पन्न होणं. तर जेव्हा आपण संतुलित प्रकारे या सर्व गोष्टींवरती विचार करू, तर स्तुतीमुळे आपल्या मनामध्ये गर्व उत्पन्न होणार नाही आणि टीकेमुळे आपल्या मनामध्ये दुःख किंवा त्या व्यक्तीच्या प्रती जो आपल्या मनामध्ये द्वेष आहे, तो उत्पन्न होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला संतुलित राहणं आवश्यक आहे. अ, आणि म्हणूनच म्हटलंय, की हा जो धम्म आहे, तो प्रशंसा प्राप्तीची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी नाहीये. तर जे प्रशंसा प्राप्तीची अपेक्षा नाही ठेवत, त्यांच्यासाठी आहे. म्हणजे थोडक्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपले जे जसे भिक्खूंचे काही विनय आहेत, भिक्खूंच्या ज्या कृती करणं त्यांना आवश्यक आहे, त्या करत राहणं आणि त्याच्यावरती सतत चिंतनशील राहणं, अशा प्रकारे आपण हा जो पहिला विचार आहे, तो आपल्या मनामध्ये उत्पन्न करणं आवश्यक आहे. अ, जसं की आता आपण पाहतो, की धम्ममंगलमचे जे काही मेंबर्स आहेत, ते पुढे येऊन कुठलेही आयोजन करत असतात किंवा अ, जे काही सेवा देत असतात. तर अशा वेळी देखील किंवा धम्माचा अभ्यास करत असतात. तर अशा वेळी देखील आपल्याला आपल्या लक्षात घेणं अ, आवश्यक आहे, की कुणीही आपली स्तुती केली, तर त्या स्तुतीमुळे आपल्यामध्ये गर्व उत्पन्न होता कामा नये. जर कोणी टीका केली, तर आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होता कामा नये. तर आपलं संपूर्ण लक्ष धम्माच्या अभ्यासावरती, धम्माच्या सरावावरती, शील पालनावरती, इंद्रिय संवरावरती असणं आवश्यक आहे. आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची
अपेक्षा त्यामुळे निर्माण होता कामा नये. आणि जर अशा प्रकारची अपेक्षा निर्माण होत असेल, तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ जी आपल्याकडून होत असते, जसं की एखाद्या स्तुतीमध्ये आपण आनंदित होत असतो, तर तसं न होता पूर्णपणे तटस्थपणे आपण त्या स्तुतीला घेणं आवश्यक आहे. तटस्थपणे घेणं म्हणजे त्याच्यावरती अ, आनंद न जाणं किंवा पूर्णपणे त्या स्तुतीचा स्वीकार न करणे. तर आपल्याला स्वतःला बजावणे, की मला आणखीन देखील अ, याच्यामध्ये आणखीन चांगलं करण्याची संधी आहे आणि आणखीन चांगलं करण्याची जागा आहे आणि मी आणखीन याच्यापेक्षा जास्त चांगलं करेन. अशा प्रकारचे आपल्याला मनामध्ये अ, विचार निर्माण होणं आवश्यक आहे. तर स्तुती आणि टीका हे आपल्या चित्तामध्ये फार खोलवर रुजलेलं असतं. त्याच्या प्रतीची अपेक्षा किंवा टीका आपल्यावरती होऊ नये ही अपेक्षा. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपल्याला अ, वेळोवेळी या प्रती जागरूक राहणं आवश्यक आहे. फक्त अ, कोणी बोलून स्तुती नाही, तर कृतीमध्ये देखील कोणी आपली प्रशंसा करत असतं. त्यावर देखील आपण अशाच प्रकारे अ, तटस्थ राहणं आवश्यक आहे. तर जे 8 लोक धम्म आहे, भगवान बुद्ध महामंगल सूक्तामध्ये सांगतात, की ते हे 8 लोक धम्म आहे. ते आपल्यामध्ये खूप खोलवर रुजलेले असतात आणि म्हणूनच नकळतपणे ते आपल्यावरती प्रभाव टाकत असतात. तर याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की जसं की आपण ज्यांचा आदर करतो, जसे की आपले गुरु आहेत, जसं की आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. जर भिक्खू असेल तर एखादा अ, मग फलप्राप्त भिक्खू आहे. जर अशा व्यक्तींनी आपली प्रशंसा केली, तर आपल्याला खूप आनंद होत असतो. अ, तर अ, हा जो आनंद आहे, हा आनंद होणं ठीक आहे. कारण एक ज्याला आपण आदरार्थी मानतो त्यांनी आपल्याला स्तुती केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये हुरळून जायचं नाही आपल्याला किंवा खूप आनंद मानायचा नाहीये. अ, आता बनतेंनी किंवा गुरूंनी माझी प्रशंसा केलेली आहे आणि मग माझ्यासारखा कोणी नाही, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सगळ्यात बेस्ट शिष्य आहे. अशा प्रकारचा गर्व आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतो आणि हा जो धोका आहे, हा आपण त्यावेळीच आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. जेव्हा आपल्या कानावरती अशा प्रकारची स्थिती येते, त्याच वेळी त्याच्यामध्ये जो धोका आहे, त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये कशाप्रकारे गर्व उत्पन्न होऊ शकतो, कसे आपण दुसऱ्या लोकांना हीन समजू शकतो, कमी दर्जाचे समजू शकतो, हे आपल्या लक्षामध्ये येणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच प्रकारे जेव्हा आपल्यावरती टीका होत असते, जेव्हा आपले गुरु किंवा एखादा अनंत मग्गफलप्राप्त भिक्खू दुसऱ्या भिक्खूवरती टीका करत असतो, तेव्हा जो आपल्या मनामध्ये दुःखाचा किंवा अस्वस्थतेचा भाव आपल्या मनामध्ये येत असतो, तेव्हा देखील आपण सजग राहिलं पाहिजे, की हे जे गुरु आहेत किंवा हे जे अनंत भिक्खू आहेत, मग्गपाल प्राप्त भिक्खू आहेत, हे मला माझ्या चांगल्यासाठी सांगत आहेत. ते वैयक्तिक माझ्यावरती काही दोष करत नाहीत. त्यांनी जी गोष्ट माझ्यामध्ये पाहिलेली आहे, ती नक्कीच चुकीची असणार आणि मला त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मला ते सुधारणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारे त्या क्षणी जेव्हा आपल्या कानावरती ती टीका येत असेल, त्या क्षणी आपल्या मनामध्ये हे भाव उत्पन्न होणं आवश्यक आहे. जनरली असं होत असतं, की जेव्हा आपल्यावरती टीका होत असते, त्या क्षणी आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या प्रती द्वेष उत्पन्न होत असतो आणि
तर द्वेष उत्पन्न झाल्यामुळे ती जी टीका आहे, ती आपल्याला आणखीन टोचत असते. तिचा जो प्रभाव आहे, तो आणखीन वाढत असतो. परंतु जर आपण त्या क्षणी सजग राहिलो, ती टीका आपल्या कानावरती पडत आहे आणि आपण असा मनामध्ये विचार केला, की हे जे भिक्खू किंवा हे जे गुरु आहेत, ते योग्य सांगत आहेत. माझ्या काही चुका असतील, माझ्या काही अ, उणिवा असतील, त्या उणिवांमुळे माझ्याकडून हे झालेलं आहे. तर भविष्यात अशा प्रकारची कुठलीही गोष्ट माझ्याकडून होणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपल्या अ, मनामध्ये विचार येईल, तेव्हा त्या व्यक्तींच्या प्रती आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होणार नाही आणि ती जी टीका आहे, आपण सहजपणे स्वीकार करू शकतो. यदाकदाचित ती जी टीका आहे, ती गैरसमजाने समजा ते गुरु किंवा भिक्खू करत असतील, तरी देखील आपल्या मनामध्ये हा विचार येणं आवश्यक आहे, की ते जे म्हणत आहेत ते थोडंसं असत्य आहे. परंतु त्यांची ही धारणा काही ते गैरसमजामुळे झाली असण्याच्या शक्यता आहे आणि मग त्यांचा गैरसमज मी आता काय बोललो, उत्तर दिलं, तर तो गैरसमज दूर होण्यापेक्षा तो गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त आहे. परंतु योग्य वेळी जे सत्य आहे, ते त्यांच्यासमोर येऊ शकतं, येईलच आणि मग त्यांनी जी माझ्यावरती टीका केली आहे, ती कशी असत्य आहे, ते त्यांच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे प्रशंसा आणि स्तुती या 2 गोष्टी अ, जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचत असतात, तेव्हा आपण सजग राहणं, जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण स्तुती आणि टीका ह्या दोन्ही गोष्टी अ, निसरड्या असतात, घसरण करणाऱ्या असतात. तर त्या क्षणी जर आपण सजग नाही राहिलो, तर आपल्या मनाचा समतोल जाऊ शकतो आणि मग आपल्या मनामध्ये अ, अत्यानंद किंवा त्या व्यक्तीच्या प्रती द्वेष देखील अ, उत्पन्न होऊ शकतो. जसं की ओके, आपण ऑनलाईन आहोत. तुम्ही पाहू शकता की अ, पिंडपातला जात आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. एक मिनिट ओके, मी टॉक चालू ठेवा. ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारे ओके. तर तुम्ही पाहू शकता पिंडपातसाठी भिक्खू जात आहेत. सर कुठल्या गावात जात आहेत? शेलू शेलूर. ओके. तर चित्तविवेका मॉनेस्ट्रीच्या जिथे आहे शेलूर नजीक, तिथेच म्हणजे पिंडपातसाठी जात आहेत. साधू, साधू, साधू.
सर्वजण पाहू शकतात स्क्रीनवरती. आता दिसत आहे? आई नाही आहे ना घरी. आई आहे, आई गेली शाळेत.
चित्तविवेका मॉनेस्ट्रीमध्ये तुम्ही पाहू शकता ही एक कुठे दिसत आहे. सर एंड करत आहे मी. सर जरा मॉनेस्ट्री दाखवते, दोन्ही कुठे दाखवा आपले. ओके ओके ओके. पाहू शकता इथे दोन कुठे आहेत. एक छोटी कुटी, एक मोठी कुटी. ओके. इथं म्हणते चंद लोक थांबलेत आणि ओके. इथं म्हणते जगारा आणि सैरो मसाला. ओके. ओके ओके. तर ज्यांनी ज्यांनी या कुट्यांना दान दिलंय तर त्यांचं हे सर्वश्रेष्ठ दान झालेलं आहे. साधू साधू साधू. ओके ओके. एंड करत आहे मी. ओके सर. फारच आनंददायक क्षण. भगवान बुद्धांच्या काळात ज्याप्रमाणे भिक्खू पिंडपात करायचे अशाच प्रकारे आर्यपुंगन मग्गफल प्राप्त भिक्खू आज महाराष्ट्रात भारतामध्ये पिंडपात करत आहे आणि अशाच प्रकारे ही जी संख्या आहे ती आणखीन वाढत जाऊ अशा प्रकारे शुभकामना. साधू साधू साधू. ठीक आहे, आपला जो टॉक आहे तो पुढे चालू ठेवूया. तर अशा प्रकारे जे 8 लोक धम्म आहेत ते फार निसरडे असतात. त्याच्यावरतून साधक भिक्खू फार लवकर घसरू शकतात. स्तुती, निंदा, प्रसिद्धी, कुप्रसिद्धी, लाभ हानी, सुख आणि दुःख
तर हे 8 लोकधम्म. तर या 8ही लोकधम्मांच्या बाबतीत आपण सजग राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. जेव्हा एखादा भिक्खू प्रवचित होतो, तेव्हा सर्व जे गृहस्थ लोक आहेत ते त्याला वंदन करायला सुरू करतात. आणि अशा प्रकारे मग जेव्हा भिक्खूला लोक वंदन करायला सुरुवात करतात, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे, की कशा प्रकारे लोक मला वंदन करत आहेत. परंतु त्यावेळी त्यांनी समजलं पाहिजे, की जे लोक वंदन करत आहेत, ते माझं जे बाह्य रूप आहे, जे चिवर आहे, भगवान बुद्धांच्या संघाची जी प्रतिष्ठा आहे, त्या सर्वांचा जो मिळून एक बाह्य रूप झालेला आहे, त्या बाह्य रूपाला लोक वंदन करत आहेत, ना की मी जो आत आहे. मी चिवर घेतल्याने किंवा मी उपसंपदा घेतल्याने माझ्यामध्ये अ, फार काही बदल नाही, थोडासाच बदल झालेला आहे. परंतु जे मला वंदन केलं जात आहे, ते ह्या जे बाह्य रूप आहेत, ह्याला केलं जात आहे. तर अशा प्रकारे अ, त्या भिक्खूंनी त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार निर्माण नाही होणार याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण असाही विचार केला पाहिजे, की कशाप्रकारे अ, हे जे लोक वंदन करत आहेत, त्या लोकांचं वंदन करणं मी अ, ते योग्य आहेत हे पुढे जाऊन मी अ, 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 धम्मामध्ये प्रतिष्ठित राहून, शीलामध्ये प्रतिष्ठित राहून त्यांचं वंदन योग्य करणं आहे. ते मी अ, त्याचा मी पुरावा देईन किंवा मी ते अ, त्यांचं वंदन करणं योग्य ठरवेन. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होणं आवश्यक आहे. अ, आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत, तर बऱ्याच वेळा त्यांचं जे वागणं असतं फार संतुलित असतं. ते फार हळुवारपणे बोलत असतात. ते मितभाषी असतात. अ, ते शील पालन देखील करतात. परंतु त्यांची जी राईट व्ह्यू आहे किंवा सम्मादिट्ठी आहे, ती योग्य नसते. योग्य नसते म्हणजे जरी त्यांची वर्तणूक चांगली असली, तरी त्यांच्या जे अ, दृष्टिकोन आहे, तो अयोग्य असतो. जसं की ते धार्मिक कार्याला योग्य मानत नाहीत. ते अ, पाप-पुण्याला मानत नाहीत. ते कर्म सिद्धांताला मानत नाहीत. तर जर अशी व्यक्ती वागणूक त्याची चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, परंतु अ, त्याची जर दृष्टिकोन चुकीचा असेल, तर अशा वेळी अशा व्यक्तीची सोबत आपल्यासाठी अयोग्य ठरत असते. आणि त्याच्या विरुद्ध जर एखादा व्यक्ती तो कठोर बोलत असेल, त्याचं वागणूक कठोर असेल अ, आणि जर त्याची अ, दृष्टिकोन योग्य असेल, जर तो शीलामध्ये प्रतिष्ठित असेल, तो कर्मविपाक मानत असेल, तो धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असेल, तर अशा व्यक्तीची सोबत आपल्यासाठी योग्य असते. म्हणूनच हे बाह्य रूप किंवा बाह्य वर्तणूक याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा भाग, की त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे ते महत्त्वाचं आहे. तर त्यासोबतच त्याचा उद्देश, इंटेन्शन हे देखील महत्त्वाचं आहे. तर हे जे आपण पाहिलं, की कशाप्रकारे अ, जे स्तुती किंवा निंदा हे एका नशेसारखं आहे आणि त्याच्या ज्यावेळी ती आपल्यापर्यंत पोहोचत असते, त्यावेळी आपल्याला सजग राहणं खूप आवश्यक आहे. आणि आपण अ, पाहिलं पाहिजे, की आपल्यामध्ये कशा प्रकारे माना म्हणजे गर्व उत्पन्न होता कामा नये. अ, हा माना किंवा गर्व आंतरिकदृष्ट्या किंवा बाह्यदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या आपल्यामध्ये उत्पन्न होता कामा नये. आंतरिकदृष्ट्या म्हणजे आपल्या मनामध्ये असा मी श्रेष्ठ आहे, मी चांगला आहे, मी अशा प्रकारे न होता होता कामा नये. त्यासोबतच आपल्या
शारीरिक कृतीमध्ये देखील म्हणजे बाह्य रूपामध्ये तो दिसता कामा नये. जे आपली लीनता आहे, सजगता आहे ती अ, आपण राखली पाहिजे. जसं इतर सुत्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात शील पालनाच्या बाबतीत, की इतर जरी हिंसक असले तरी मी हिंसक होणार नाही. इतर खोटे बोलणारे असले तरी मी खोटे बोलणार नाही. अशा प्रकारे देखील आपण आपल्या चित्तामध्ये हा विचार उत्पन्न केला पाहिजे, की इतर लोक स्तुती किंवा निंदाने अ, त्याच्यावरती प्रभावित होऊ शकतात, परंतु मी त्या गोष्टीने प्रभावित होणार नाही. दिग्ग निकाय 1 मध्ये भगवान बुद्ध ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्ध भिक्खूंना सांगतात, की भिक्खूंनो, कधी कुठला व्यक्ती जर बुद्धांना किंवा धम्माला जर निंदा करत असेल, तर त्यावेळी देखील तुम्ही मनामध्ये हेच विचार आणले पाहिजे, की हा जो व्यक्ती निंदा करत आहे, तर ही योग्य आहे की अयोग्य? जर ती योग्य असेल, तर मग त्याच्यावरती आपण चिंतन करणं आवश्यक आहे. अयोग्य असेल, तर त्या व्यक्तीच्या प्रती चित्तामध्ये द्वेष उत्पन्न न होता त्या व्यक्तीचा काही गैरसमज झालेला आहे आणि पुढे मागे त्या व्यक्तीचा जो गैरसमज आहे तो पूर्णपणे दूर होईल. अशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये अ, अ, विचार उत्पन्न होणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस भगवान देखील म्हटले, की हे जेव्हा बुद्धांवरती किंवा धम्मावरती दोषारोप केले जातात, तेव्हा तुम्ही ते वैयक्तिक घेऊ नका. कारण ते तुमचे स्वतःचे वैयक्तिक नाही आहेत. तर अशा प्रकारे ही स्तुती किंवा निंदा यावरती आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करू, तेव्हा निश्चितच आपल्यामध्ये अहंकार किंवा इतरांच्या प्रती द्वेष उत्पन्न होणार नाही आणि आपण आपली जी वृत्ती आहे ती समतोल ठेवू शकतो. दुसरं जे आहे, की समाधान मानणाऱ्या आणि असमाधानी, तर त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे, समाधान असणं म्हणजे काय? तर समाधान असणं म्हणजे जे आपल्याला उपलब्ध आहे, त्या उपलब्धमध्ये आपण समाधानी राहणं. त्याच्यापेक्षा आणखीन हवं असणं अशी आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं किंवा जे नाही आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं अशी आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणे म्हणजे असमाधान आहे. आणि हे आपल्यामध्येच उत्पन्न होत असतं. त्याच्यासाठी बाह्य कुठलंही कारण असत नाहीये. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी इंद्रिय इंद्रियांची जी तृष्णा आहे किंवा इंद्रिय ला जे म्हणजे डोळ्यांना, कानांना, जिभेला किंवा नाकाला जे आवडत असतं, ज्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टींवरती आपण जास्त जोर देत असतो आणि मग त्याच्यामुळे आपण आणखीन गोष्टी हवेत किंवा ह्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट असती तर जास्त चांगलं झालं असतं, असं आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होत असतात. म्हणूनच आपण इंद्रिय संवरासाठी किंवा जे काही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी राहणं आवश्यक आहे. तर जेव्हा इंद्रिय सुखाची गोष्ट येते, तेव्हा आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की इंद्रिय सुख हे जे आहे हे माराचं अस्त्र आहे. आणि हे माराचं अस्त्र नेहमी आपल्या आजूबाजूला कार्यरत असतं आणि ते कार्यरत असल्यामुळे आपल्याला जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. जागरूक राहून आपण त्याला निष्प्रभ करू शकतो. जेव्हा आपण असमाधानी असतो, तेव्हा नेहमीच आपल्या चित्तामध्ये सफरिंग म्हणजे दुःख उत्पन्न होत असतं. परंतु जेव्हा आपण समाधानी असतो, तर ते समाधानी असण्याचं एक सुख असतं, एक आनंद असतो आणि ते सुख, तो आनंद आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु जेव्हा डिस्कंटेंट असतो आपण म्हणजे असमाधानी असतो,
आणि असमाधी असल्याचं जे कारण आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा आपल्यामध्ये तृष्णा उत्पन्न होत असते आणि पुढच्या वेळेसाठी आपण आपल्यासाठी आणखीन विषय निर्माण करत असतो. तर जेवढ्या आपल्या इच्छा आहेत त्यापेक्षा जर आपल्याला कमी प्राप्त होत असेल तर आपण असमाधानी असतो. आणि जेव्हा आपण कुठल्या प्रकारची इच्छा अपेक्षा राखत नाही, ठेवत नाही आणि त्यावेळेस ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात आणि मग आपण त्यामध्ये समाधानी होत असतो. तर असमाधानी असणं ही आपणच एक आपल्यामध्ये निर्माण केलेली संज्ञा असते. आणि समाधानी असणं ही देखील आपण आपल्यामध्ये निर्माण केलेली एक संज्ञा असते. तर हा एक संज्ञेचा खेळ आहे. म्हणूनच आपण आपल्या संज्ञेविषयी जागरूक राहिलं पाहिजे आणि आपण आणखीन त्याच्यामध्ये इंधन इंधन टाकणार नाही. त्याला आणखीन वाढू देणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. मग वेळोवेळी आपण जे काही आपल्याला प्राप्त होत आहे, जे आपल्या समोर आहे, त्या गोष्टींमध्ये समाधान मानणं आवश्यक आहे. फक्त प्राप्त गोष्टीच नाही, तर आजूबाजूची परिस्थिती, त्याविषयी देखील आपण असमाधानी असतो किंवा समाधानी असतो. अ, आपले जे वैयक्तिक संबंध आहेत इतरांसोबत, त्या बाबतीत देखील असमाधानी असतो. तर ओव्हरऑल सर्व गोष्टींच्या बाबतीत हा विषय येत असतो आणि म्हणूनच आपल्या ज्या अपेक्षा आहेत अ, त्या आपल्या अ, ज्या कृती आहेत, आपली जी अ, अ, आपल्या ज्या आजूबाजूची परिस्थिती आहे, ह्या सर्वांवरती आधारित असते आणि म्हणूनच आपण प्रत्येक क्षणी भान राखलं पाहिजे की कशा प्रकारे आपल्या अपेक्षा वाढणार नाहीत आणि ज्या काही अपेक्षा आहेत अ, त्या फुलफिल किंवा त्या पूर्ण होतील असंही नाहीये आणि ही परिस्थिती किंवा ही वस्तुस्थिती आपण नेहमी अ, लक्षात ठेवली पाहिजे आणि जी काही परिस्थिती असेल तिचा स्वीकार करणं आवश्यक आहे. जसं आपण स्वीकार करण्याची आपल्यामध्ये अ, वृत्ती किंवा सवय अंगवळणी पडेल, अ, अ, तसं आपण समाधानी राहू आणि समाधानामुळे आपल्यामध्ये आनंद उत्पन्न होईल. तर समाधानी राहणं म्हणजे एक प्रकारे आपण आपल्याला कम्फर्ट लेव्हलमध्ये आणणं किंवा व्यवस्थित राहणं, जेणेकरून सफरिंगपासून आपण दूर राहू आणि जेव्हा आपण दुःखापासून दूर राहू, सफरिंगपासून दूर राहू, तर आपोआपच जे अ, अ, ध्यानासाठी किंवा शील पालनासाठी किंवा अ, अभ्यासासाठी, धम्माच्या अभ्यासासाठी एक पूरक परिस्थिती आपण निर्माण करत असतो. जेव्हा आपण असमाधानी असतो, तेव्हा आपण ह्या गोष्टींपासून ध्यान अभ्यास, साधना किंवा शील पालन याच्यापासून आपण दूर जात असतो. म्हणून अ, या ठिकाणी समाधान किंवा असमाधानी असणं याच्यावरती आपण लक्ष देणं आवश्यक आहे. यानंतरचा जो आहे ते म्हणजे अ, सेक्लुजन म्हणजे एकांतवास. अ, तर सेक्लुजन म्हणजे किंवा एकांतवास म्हणजे कशा प्रकारे अशी परिस्थिती असेल की ज्याच्यामध्ये आपण अ, अ, इतर जे परिस्थिती आहे त्यांनी प्रभावित न होता आपण संयमित राहू शकू. तर एकांतवास म्हणजे असं नाहीये की आपण ध्यान साधक आहोत, आपण शील पालन करणारे आहोत म्हणून आपण फक्त स्वतःला घरामध्ये कोंडून घ्यायचंय, समाजामध्ये मिसळायचं नाहीये, समाजापासून दूर राहायचंय. अशा प्रकारची आपल्या अ, कृती असता कामा नये. परंतु जिथे आवश्यक आहे तिथे आपण सामाजिक जे आपले कार्य आहेत ती पूर्ण करणं आवश्यक आहे. जसं आपल्या आजीविकेसाठी आपल्याला ऑफिसला जाणं आवश्यक आहे. तर तिथे गेल्यावरती जे काही आपले मित्र आहेत, आपले कलीग्स आहेत, त्यांच्याशी आपण हाय हॅलो किंवा त्यांची विचारपूस, कामानिमित्त बोलणं, ह्या सर्व गोष्टी करणं आवश्यकच आहे. परंतु त्या करत असताना देखील आपण अ, जी आपली अ, अ, मनाची जी स्थिती आहे ती ढळू न देता पूर्णपणे शांत राहणं किंवा
आपल्या शिलांप्रती जागरूक, आपल्या अभ्यासाप्रती जागरूक राहणं आवश्यक आहे. आपण कशाही प्रकारे वाहून जाणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जसं आपण गप्पा मारत आहोत आणि त्या गप्पांच्या ओघामध्ये आपण 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं आपली निघून गेलेली आहेत. तर अशा प्रकारे न करता सजग राहून जितकं आवश्यक आहे तेवढंच बोलणं आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागणं. अशा प्रकारे जर एखाद्या कोण सामाजिक समारंभात गेलेलो आहे, तिथे सगळ्यांशी अ, बोलणं, सगळ्यांच्या भेटी घेणं, त्यांना विचारपूस करणं, कोणाच्या काही अडी-अडचणी आहे त्या समजून घेणं, काही त्याच्यामध्ये आपण सोल्युशन देऊ शकतो का, अशा प्रकारे. परंतु जेव्हा अ, अ, ते सगळं झालेलं आहे, तेव्हा तिथून निघून येणं अ, अ, आणि पुन्हा अ, आपला जो शीलपालन, धम्मपालन किंवा साधना आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं. अशा प्रकारे आपण आपली जी कृती आहे ती ठेवणं आवश्यक आहे. अ, मग एखादा व्यक्ती फक्त एकटाच राहत आहे आणि तो त्या त्या एकांतवासामध्येच आनंद मानत आहे, ते देखील योग्य नाही. काही लोक असतात जे इतर लोकांचा द्वेष करतात आणि मग म्हणून ते कधीही घराच्या बाहेर पडत नाहीत, लोकांमध्ये मिसळत नाहीत. परंतु ते जे करत असतात, ते द्वेषापोटी करत असतात, म्हणून ते देखील पूर्णपणे अयोग्य आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्याला एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे जिथे एकांतवास नाहीये, तेव्हा त्या परिस्थितीविषयी आपल्या मनामध्ये कुठलाही द्वेष उत्पन्न होता कामा नये. तिथे जे लोक असतील त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होता कामा नये. तर ठीक आहे, ही एक माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्ण करणार आहे आणि ती जबाबदारी पूर्ण झाली की पुन्हा माझे जे बेसिक कार्य आहे त्याच्याविषयी मी जागरूक राहणार. त्याच प्रकारे हे जे एकांतवास आहे, हा एक शारीरिक एकांतवास देखील असतो आणि मानसिक एकांतवास देखील असतो. जसं की मी सांगितलं की आपण एखाद्या समारंभात गेलेलो आहोत. तिथे आपल्या समजा कोणी ओळखीचं नाहीये, परंतु तो समारंभ आपल्याला अ, हजर राहणं आवश्यक आहे. त्यावेळी जे काही आजूबाजूला घडत आहे, त्याच्यामध्ये आपण शारीरिकरित्या सहभागी आहे, परंतु मानसिकरित्या आपण आपल्याला दूर ठेवू शकतो. जसं की जे काही आजूबाजूला घडत आहे, त्याच्याविषयी आपण अ, त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतः विषयी जागरूक राहायचं आहे. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे किंवा आपण जे काही आपला ऑब्जेक्ट असेल, अ, जसं की आपण अशा ठिकाणी लोकांना मित्ता देऊ शकतो, ज्या ते जिथे असतील. तर अशा प्रकारे आपण मेंटल सेक्लुजन म्हणजे वैचारिक एकांतवास देखील आपण अ, करू शकतो. तर अशा प्रकारे अ, एकांतवास म्हणजे फक्त एकटं राहणं, ध्यान करणं, अभ्यास करणं असं न होता अ, वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतः एकांतवास तिथे उत्पन्न करणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच जी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीशी आपण जुळवून घेणं म्हणजे देखील एकांतवास आहे. जर तिथे खूप गडबड गोंधळ आहे, तर अशा वेळी तो गडबड गोंधळ देखील आपण आपला ध्यानाचा विषय घेऊ शकतो, की कशाप्रकारे लोक गडबड करत आहेत, कशाप्रकारे त्यांच्यामध्ये अ, तृष्णा उत्पन्न होत आहे. तर तो देखील एक आपला ध्यानाचा विषय होऊ शकतो. चौथं जे आहे जे अ, अ, आळशी अ, लोकांसाठी हा धम्म नाही, तर हा धम्म कोणासाठी आहे? डिलिजंट आहेत, अप्रमादी आहेत. म्हणजे जे लोक आपल्यामध्ये कुशल उत्पन्न करण्यासाठी खूप कार्यरत आहेत आणि आपल्यामध्ये जे अकुशल आहेत, ते दूर करण्यासाठी खूप कार्यरत आहेत. तर याच्यामध्ये देखील आपण पाहू शकतो, की जे भिक्खू आहेत अ, किंवा जे गृहस्थ आहेत, तर त्यांना जसं की आपण आनापानसती करत आहोत, तर एखादा भिक्खू किंवा एखादा गृहस्थ दिवसभर ते आनापान ध्यानामध्येच राहील. त्याचे जे कुठले कार्य आहेत, तो करणार नाही. भिक्खू जे आहेत, त्याचे जे मॉनेस्ट्रीपती किंवा ते जे ध्यान
ध्यान गृह असेल, त्याच्याप्रती त्याच्या काही कर्तव्य असेल, ते पूर्ण न करता तो फक्त ध्यानामध्ये आहे, तर हे देखील योग्य नाही. म्हणजे तो ध्यानासाठी आसक्त आहे. परंतु जी आपली कर्तव्य आहेत, कार्य आहेत, ते पूर्ण करून पुन्हा आपण ध्यानामध्ये जाणं, ध्यान करत राहणं. पुन्हा एखादं काम असेल, तर ते काम पूर्ण करून पुन्हा ध्यान करत राहणं. अशा प्रकारे जर त्या भिक्खूचे जर अ, अ, कृती असेल, तर ती योग्य असेल. मग जर एखादा भिक्खू मॉनेस्ट्रीमध्ये झाडू मारण्यासाठी उत्सुक नसेल किंवा मॉनेस्ट्री बांधकाम करण्यासाठी उत्सुक नसेल, मॉनेस्ट्रीचा जो मेंटेनन्स आहे ते करण्यासाठी उत्सुक नसेल, तर जर तो त्याच्यामध्ये उत्सुक नसेल, तर तो त्याच्यामध्ये जे 5 अडथळे आहेत, जसे की पंचनिवारण त्याला म्हटलं जातं, ते दूर करण्यासाठी कसं काय उत्सुक राहू शकेल? तर म्हणूनच जे काही कार्य असेल, ते कार्य पूर्ण करणं आणि मग जो वेळ असेल त्यावेळी जे दैनंदिन कार्य असेल ते करणं. अशा प्रकारे त्या भिक्खूची, त्या गृहस्थाची आपली कृती असणं आवश्यक आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा आळस करता कामा नये. पूर्णपणे नेहमी सजग राहिलं पाहिजे. जे काही कार्य त्याला दिली जातील, त्याला करावयाची असतील, ती कार्य करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आळसात न राहता संपूर्ण वेळ डिलिजंट म्हणजे कुठलेही कार्य करण्यासाठी उत्सुक राहणं आवश्यक आहे. अ, कुठलीही आपण जे अ, आळसामुळे एखादी गोष्ट करण्यास नकार देतो, तशा प्रकारचं आपल्याकडून होता कामा नये. 5वं जे आहे म्हणजे नेहमी तो त्याची जी मेमरी आहे, त्याची जी सती आहे, ती तो सतत सतत जागरूक असतो. त्याची मेमरी खूप स्ट्राँग असते. अशा प्रकारे म्हणजे तो अ, अ, नेहमी तो जे काही कृती करत आहे, त्याबद्दल सजग असतो. तर ही सजगता केव्हा प्राप्त होते आपल्याला? तर ही सजगता अ, आपल्याला प्राप्त होते जेव्हा आपण जे काही करत आहोत, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण इन्व्हॉल्व आहोत. अ, असं नाहीये, की आपण एक कार्य करत आहोत आणि आपल्या चित्तामध्ये दुसऱ्या कार्याबद्दल विचार उत्पन्न होतात. जेव्हा अशा प्रकारची अ, परिस्थिती असेल, तेव्हा तर नक्कीच आपण जे काही करत आहोत ते विसरून जाऊ आणि ज्या विचारांवरती आहोत, त्या विचारांना पण आपण न्याय देऊ शकत नाही. तर त्यामुळेच आपलं जे अ, उपटित्त सहाय्य म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती प्रस्थापित असली पाहिजे. आपण जे काही करत आहोत, ज्या कृती करत आहोत, त्यावेळी त्या कृतीशी आपण सती असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. जेव्हा आपण ध्यान करत आहोत, तो आपला जो विषय आहे, जसं की आनापानसती असेल, तर आपण आपल्या श्वासाप्रती जागरूक असणं आवश्यक आहे. जेव्हा आपलं मेत्ता ध्यान असेल, तेव्हा आपले त्या विषयाप्रती जागरूक असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जो विषय आहे, त्या विषयाशी जागरूक असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे ते समाहित आहे. समाहित म्हणजे जे एकाग्र आहेत त्यांच्यासाठी आहे. आता जे पाहिलं आपण ते सती अ, जे त्यांचे माइंडफुलनेस आहे त्याबद्दल आपण बोललो. समाहित म्हणजे एकाग्र. एकाग्रता म्हणजे जसं की एका विषयावर राहणे आणि तो विषय न सोडणं. हे ध्यानासोबतच आपण जे दैनंदिन कार्य करत असतो, ज्या प्रकारे आपण सती आहोत, जागरूक आहोत, त्याच प्रकारे आपण एकाग्र असणं देखील आवश्यक आहे. तर ही एकाग्रता आपण त्या विषयाच्यावर खोलवर आपल्याला जेव्हा माहिती असतं, ज्ञान प्राप्त असतं आणि त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती असते, तेव्हा आपण ती एकाग्रता, समाहिता
प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच कुठलेही कार्य करण्याआधी त्या कार्याबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जर एखादा अडथळा आला तर तो कशाप्रकारे दूर करायचा आहे, त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तो अडथळा दूर झाल्याच्या नंतर कशाप्रकारे तो जो अडथळा आहे तो पुन्हा आपल्यामध्ये येणार नाही, याविषयी देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच वेळोवेळी अ, ध्यानासंबंधी आपल्याला सांगितलं जातं, की जे पंचनिवारण आहे, ते 5 अडथळे आहेत. कामछंद, व्यापार, थेनमिद्दा, विचिकिच्छा आणि उद्धृच्च कुकुच्च. हे कसे आपण दूर केले पाहिजे, अ, अ, हे एका साधकाला माहिती असणं आवश्यक आहे आणि साधकांना वेळोवेळी त्याच्यावरती कार्य केलं पाहिजे. तर एकाग्रता म्हणजे फक्त एखाद्या विषयावर राहणं एवढंच अपेक्षित नाहीये. तर त्या विषयाविषयी खोलवर माहिती असणं, त्याच्यामध्ये जेव्हा अडथळे येतील, तर ते कसे दूर करायचं, हे माहिती देखील असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हा जो धम्म आहे, तो समाहित लोकांसाठी आहे, जे असमाहित आहेत त्यांच्यासाठी नाहीये. यानंतर जे आहे पय्यावान म्हणजे जे प्रज्ञावान आहेत, त्यांच्यासाठी आहे, जे दुपय्यस्य म्हणजे ज्यांची प्रज्ञा कमकुवत आहे, अशांसाठी नाहीये. तर आपल्याला माहिती आहे, की प्रज्ञावान म्हणजे ज्यांना अ, अंतर्गत ज्ञान प्राप्त आहे. तर प्रज्ञा म्हणजे आपली स्वतःचे ज्ञान, जे आपण स्वतः प्राप्त केलेलं आहे. तर जे आपण शिकतो, म्हणजे कोणी आपल्याला सांगतं, आपण ऐकतो किंवा एखादं पुस्तक वाचतो, आपल्याला त्याच्यामुळे माहिती प्राप्त होत असते आणि त्या माहितीवरती प्रक्रिया करून मग आपण ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवत असतो आणि ही जी पडताळणी आपण करतो, त्याला प्रज्ञा म्हटलं जातं. जसं की भगवान बुद्धांनी जे उपदेश सांगितलेले, ते उपदेश आपण ऐकतो आणि मग ध्यानामध्ये किंवा शील पालन करून किंवा धम्मपालन करून आपण जे प्रत्यक्ष त्याचे अनुभव घेतो आणि जे भगवान बुद्धांचे उपदेश आहेत, ते योग्य आहेत हे आपल्या जेव्हा लक्षात येतं आणि त्यानंतर आपल्यामध्ये जी अ, माहिती निर्माण होते, त्याला प्रज्ञा म्हटलं जातं. जसं की भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलंय, की शील पालन करणं आवश्यक आहे आणि जसं-जसं आपण शील पालन करण्यासाठी सुरुवात करतो, तसं-तसं आपण पाहतो, की आपल्यामध्ये शांतता निर्माण झाली आहे. आपण द्वेष लोकांचा कमी करणं झालेला आहे. आणि आपल्यामध्ये एक सुख आपल्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे. तर ही आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित होते, की शील पालनामध्ये मुळे आपल्यामध्ये सुख उत्पन्न होते, शांती उत्पन्न होते. आपण इतरांच्या प्रती द्वेष कमी करतो, द्वेष कमी होत जातो. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित होते. तर जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींचं चिंतन करत असतो, त्याच्यावरती अभ्यास करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये अ, प्रज्ञा विकसित होत असते. म्हणूनच जागरूक राहणं, समाहित राहणं आणि त्यानंतर जे काही आपले अभ्यास आहे, त्या अभ्यासामधून आपल्याला काय प्रज्ञा उत्पन्न होते, अ, त्याच्यावरती चिंतन करणं, प्रज्ञा निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं, हे देखील आवश्यक आहे. तर अशा प्रकारे पय्यावंतोस धम्मो. त्यानंतर जे आहे ते भगवान बुद्धांनी सांगितले, की निपंचार सहाय धम्मो म्हणजे निपंच होणं. आपण प्रपंच माहिती आहे आपल्याला, की कशाप्रकारे फक्त विचारांमध्ये गढून जाऊन एका विचाराच्या नंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा, अशा प्रकारे आपण प्रपंच वाढवत असतो. अ, त्या तिथे कुठल्याही प्रकारचं काही अस्तित्वात नसतं. परंतु फक्त विचार करून, करून, करून आपण त्या गोष्टीमध्ये आनंद प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारचे आनंद प्राप्त करण्यासाठी हा धम्म नाहीये. तर असा व्यक्ती जो निप्रपंच म्हणजे अशा प्रकारचा प्रपंच करत नाहीये. अ, फक्त जसं की म्हटलं जातं, की अ,
आपण विचार करतो आणि ते विचारांमध्ये आनंद प्राप्त करत असतो. तसं न करता जेव्हा त्या गोष्टीची वेळ येईल, तेव्हा त्या गोष्टीबद्दल मी विचार करेन. आज, आत्ता ह्या घडीला त्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि मग अशा प्रकारे निपंच राहणं म्हणजे आपण वर्तमानमध्ये राहणं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं भविष्य काळात काय होईल, भविष्यामध्ये मी अशा प्रकारे वागेन, मी असं करेन, मी तसं करेन, अशा प्रकारचं प्रपंच आपल्या मनामध्ये न आणता जी परिस्थिती आज आहे, आत्ता आहे, त्या परिस्थितीचा स्वीकार करणं, वर्तमानात राहणे आणि जेव्हा ती वेळ येईल, त्यावेळी त्या विचारांवरती त्या विचारांविषयी कृती करणं. अशा प्रकारे जेव्हा आपण निपपंच होतो आणि अशा निपपंच लोकांसाठी हा धम्म आहे. तर हे फक्त विचारांसाठीच नाही, तर हे लागू होतं आपल्यामध्ये जो इंद्रिय सुख आहे, इंद्रिय सुखाची जी आपली आसक्ती आहे, त्या आसक्तीच्या प्रती आपण खूप आकर्षित होत असतो. आणि मग जसं की आपण पाहू शकतो, आपण ध्यानाला बसलेलो असतो. मग आपल्या मनामध्ये विचार येतात, की मग यानंतर जेवणाची वेळ आहे, मग जेवणामध्ये हे असेल, मग मी ते खाईन, मग हे एवढं घेईन, मी तेवढं घेईन, मग त्यानंतर मी असं करेन, तसं करेन. तर अशा प्रकारे ध्यानामध्ये बसलेलो असताना आपल्या मनामध्ये विचार येत असतात इंद्रिय सुखाबद्दल. मग अशा वेळी आपण आत्ता मी ध्यान करत आहे आणि माझा ध्यानाचा विषय हा आहे आणि अ, मी जेव्हा अ, ध्यान संपेल, त्यानंतर जे काही मला करायचं आहे, त्यावेळी मी ते करेन. परंतु आत्ता मी माझा जो ध्यानाचा विषय आहे, त्याच्यावरतीच राहील. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला जेव्हा समजवू आणि मग समजवल्याच्या नंतर पुन्हा आपण ध्यानाच्या विषयावरती येतो, तर त्याला म्हणतात निपंच, प्रपंच. तर हे फक्त ध्यानाच्या बाबतीतच नाही, तर इतर वेळी देखील जेव्हा आपण जी कृती करत आहोत, त्या कृतीसाठी आपण वर्तमानात राहणं आणि अवाजवी त्यावरती विचार करणं, दुसऱ्या विषयांवरती अवाजवी त्यावरती कृती करणं, हे अ, आवश्यक नसताना आपण आपली एकतर ऊर्जा अ, अ, नष्ट करत असतो. आपली वैचारिक जी अ, मानसिक स्थिती आहे, तिला बदली करत असतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये भीती उत्पन्न होत असते. कधी-कधी सुख उत्पन्न होत असतं, कधी-कधी आनंद उत्पन्न होत असतं, कधी-कधी नकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये उत्पन्न होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अ, अ, या फक्त विचार करण्याच्या कृतीमुळे होत असतात. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, की हा धम्म जो आहे, ते जे निपपंच आहेत, त्यांच्यासाठी आहे, जे पपंच रामस्य आहेत, त्यांच्यासाठी नाही आहेत. तर अशा प्रकारचे हे 8 विचार आहेत. ते 8 विचार आपण अ, त्याचं नेहमी चिंतन केलं पाहिजे, नेहमी मनन केलं पाहिजे आणि हे जे अ, गुण आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलेले, ते एक प्रकारचे गुणच आहेत. ते गुण आपल्यामध्ये कसे विकसित होतील, अ, याच्यावरती आपण अ, कार्य करणं, प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि जसं की भगवान बुद्धांनी सुत्ताच्या शेवटी सांगितलंय, जेव्हा आपण या 8 विचारांवरती चिंतन करू आणि 8 विचार आपल्यामध्ये पूर्णपणे अ, आपल्यामध्ये प्रस्थापित होतील, तेव्हा मग आपण 4 ध्यान प्राप्त करू शकतो आणि आपले जे पुढील जे अ, अ, कार्य आहे, म्हणजे निब्बाणापर्यंत पोहोचण्याचं, ते त्याचा जो मार्गक्रमण आहे, ते आपल्यासाठी एकदम अ, व्यवस्थित आणि सुयोग्य रीतीनं होऊ शकेल. तर अशा प्रकारे साधकांना देखील हे जे 8 विचार आहेत, त्याचं नेहमी-नेहमी चिंतन करणं आवश्यक आहे, मनन करणं आवश्यक आहे. अ, कदाचित अ, आपण ह्या 8 पैकी अ, 4 मध्ये आपण चांगले असू शकू, पण 4 मध्ये आपल्याला कृती करणं आवश्यक आहे. कदाचित आपण 5 मध्ये चांगले असू, 3 मध्ये कृती करणं आवश्यक आहे. तर प्रत्येक साधकांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा अ, विचार करायचा आहे, स्वतःला जज करायचं आहे, की मी कुठे कमी पडत आहे. अ, आणि मग
मी कुठे कार्य करणं आवश्यक आहे, मी कुठल्या कृतीवरती जोर देणं आवश्यक आहे, अशा प्रकारे आपल्यामध्ये सुधारण्याला काय वाव आहे, आपण कशा प्रकारे आपल्या जे कमकुवत बाजू आहे, आपल्या उणिवा आहेत, त्या स्वतः समजून घेणं आवश्यक आहे. याच्यासाठी तुम्ही गुरूंची देखील मदत घेऊ शकता. गुरूंना देखील विचारू शकता, की तुम्हाला वाटतं की मी अशा प्रकारे कृती करत आहे. मग ही ही माझी कमतरता आहे, की ही माझी चूक आहे. तर मग गुरु ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी उणीव आहे, तुमची जी कमतरता आहे, त्याला दूर करू शकता. जर सर्वच्या सर्व 8 विचार आहेत ते तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत असतील, तर त्याच्यासाठी साधुकार. परंतु कधी आपण ही गोष्ट जास्त आपल्या स्वतःच्या प्रती जे आपलं आकलन आहे, ते अति होतंय का? हे देखील आपण पाहणं आवश्यक आहे. कदाचित आपण स्वतःची जास्त स्तुती करत आहोत. अ, हे देखील पाहणं खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे साधकांच्या ध्यानाच्या प्रगतीसाठी हे 8 विचार खूपच सहाय्यक असतात. वेळोवेळी हे 8 विचार आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि ह्या जे 8 विचार आहेत, जे आपण पूर्णपणे आपल्यामध्ये प्रस्थापित करू आणि मग त्यानंतर आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ध्यान प्राप्त होऊ आणि ध्यान प्राप्त होऊन आपण निब्बाणाच्या मार्गावरती प्रशस्त होऊ, अशी अ, सर्वांच्या प्रती शुभकामना व्यक्त करून आजचा जो हा विषय आहे, तो इथेच थांबवत आहे. साधू, साधू, साधू.